भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने तुम्हाला नमस्कार करते। नमस्कार जी। पहा सेवकांनो, मी तुम्हाला ज्यांच्यासोबत हे अनुभव घडले त्यांचं नाव गुलाब आणि भगवान, आणि ते जिथं राहायचे त्या गावचं नाव लपटा, तहसील मौदा, जिल्हा नागपूर। पहा सेवकांनो, गुलाब आणि भगवान हे सख्खे दोघे भाऊ होते। गुलाबच्या पत्नीचे नाव जयश्री होते आणि भगवानच्या पत्नीचे नाव कौशल्याबाई होत्या। कौशल्याबाई थोड्या घमंडीसारख्या होत्या। ते एकत्र राहायचे, कुटुंबासारखे राहायचे, पण त्यांचे सासू सासऱ्यांनी दोघे भावंडांना 26 एकर दोघे भावांच्या नावावर केले। दोघे सोबत राहायचे एकत्रपणे, पण शेतावर वेगवेगळे जायचे। ते 26 एकर आपल्या मोठ्या भावाच्या नावावर आणि 26 एकर लहान भावाच्या नावावर होते। दोघे भाऊ घरून आणि त्यांच्या पत्नी बांध्यावर गेले। आपल्या आपल्या शेतावर दोघे पण काम करत असते। आणि 2 वाजेच्या सुमारास कौशल्याताई काय म्हणतात जयश्रीला, अगं जयश्री इकडे ये ग, 2 वाजले ग ताई, माझ्या मुलाला भूक लागली असेल ग, मी माझ्या मुलाला दूध पाजून येते। कौशल्याताई जयश्रीताईला म्हणतात की माझ्या मुलाला भूक लागली असेल, मी दूध पाजून येते ग। जयश्रीताई काय म्हणते, अगं तुम्ही जात आहात घरी तर माझ्या मुलाला पण तुम्ही पाळण्यामध्ये झोपलेला आहे, त्याला पण दूध द्याल आणि थोडं अन्न त्याला खाऊ घालाल। जयश्रीताई त्याला म्हणते, माझ्या बाळाला पाणी पाजाल, जेवण द्याल आणि तिथं कपाटामध्ये दूध ठेवली आहे गे बॉटलमध्ये, अगं तो पण पाजून याल ग। जयश्रीताई कौशल्याताईला म्हणते, हो ग म्हणते कौशल्याताई। मग जयश्रीताईला काय म्हणते, हो ग म्हणते, माझं पण बाळ आहे म्हणते, मी पण तुझ्या बाळाला पाहीन म्हणते, दूध वगैरे पाजीन, जेवण वगैरे देईन आणि मग घरचे कामं वगैरे पूर्ण फिनिश झाल्यावर मी बांध्यावर येईन। तिथून जाते ती कौशल्या घरी आणि आपल्या मुलाला दूध वगैरे देते, जेवण वगैरे घालवते आणि स्वतः पण जेवण करते। आणि तो मुलगा, जयश्रीताईचा मुलगा जो रडत असतो, त्याच्याकडे अशी गुस्स्याने पाहून काय म्हणते, थांब म्हणते, माझं जेवण होऊ दे, तुझी करतो म्हणते, पार तुला खत्तमच जाग्यावर म्हणते। त्या बाळाला म्हणते, जयश्रीताईच्या बाळाला म्हणते, जेवण वगैरे घालते आणि मुलाला पण जेवण देते आपल्या, आणि जयश्रीताईच्या मुलाला त्याची तोंड दाबून हत्या करते आणि त्याच्या जागेस मृत्यू होतो। त्या बाळाला पाळण्यातच मारते दाबून। मग विचार करते कौशल्या ताई की ह्या बाळाला तर मी मारली, आता कसं काय करणार आणि कुठे याला दफनवू। पहा सेवकांनो, त्या बाळाला आपल्या साडीचा पदर रचते आणि त्या पदराला बांधून खाकीमध्ये दाबते आणि त्याला जे बांध्याकडच्या रस्त्यावर जातात तिथे अर्ध्या रस्त्यामध्ये नाला असतो, तिथे असं चिखल असतो घुटण्या एवढा, त्या नाल्यामध्ये जाते आणि चिखल दूर दूर करते आणि त्याला मुलाला मधामध्ये घालते आणि लात मारू त्याला दफनवते चिखलामध्ये आणि मग बांध्यावर जाते। बांध्यावर जयश्रीताईला कौशल्याताई घरून येता दिसतात। जयश्रीताई काय म्हणतात कौशल्याताईला, कौशल्याताई अगं माझ्या मुलाला तुम्ही जेवू दिलं का, कौशल्याताई माझ्या मुलाला दूध पाजल्या का गं तुम्ही, कौशल्याताई माझ्या मुलाला पाणी दिले का गं तुम्ही। कौशल्याताई काय म्हणते, हो गं म्हणते, मी जेवण पाणी वगैरे सर्व दूध वगैरे पाजूनच आली म्हणते। पहा सेवकांनो, पण त्या मुलाला ती मारून टाकते। सायंकाळच्या वेळेवर जेव्हा सर्व घरी जातात तेव्हा सर्व ते पण घरी जातात। घरामध्ये पाहते, बाहेर पाहते
जयश्रीताईचं बाळ तिला दिसत नाही. पूर्ण फिरते इकडे तिकडे, गावभर फिरते, त्याचं बाळ तिला दिसत नाही. रातचे 10 वाजले, 11-12 वाजून गेले, पण तिला तिचं बाळ दिसत नाही. मग ते काय म्हणते, हे भगवाना म्हणते, माझ्या बाळाला कुठे ठेवले भगवंता म्हणते, माझं बाळ का दिसत नाही आहे मला, माझं बाळ कुठे गेला हो, माझं बाळ दिसत नाही आहे मला. जशी गाय आपल्या वासरूसाठी हंबरते, वासरासाठी हंबरते, तशी ती आपल्या बाळासाठी रडत होती. माझं किती मोठं घात झालं आणि माझं बाळ कुठे गेलं, हे भगवाना माझं का घात केलं रे. ते भगवानाला ते अशी शब्दात म्हणते की हे भगवंता, माझ्या मुलाला कुठे नेले आणि माझा मुलगा माझ्या डोळ्याला का दिसत नाही आहे, माझ्या मुलाचा कोणी घात केलं रे, अशी म्हणते आणि रडते. जशी वासरूसाठी गाय हंबरते, तसं ते मुलासाठी रडत होती. त्याच्यानंतर खूप 4 दिवस झाले, इकडे तिकडे फिरले, पण तिचा मुलगा बाळ काही दिसलं नाही. तिने पाहायचं विसरून गेले आणि घरी चुपचाप बसली असायची. त्याच्यानंतर ते कौशल्या मनामध्ये काय बोलते, त्या बाळाला तर मी मारली म्हणते, थांब म्हणते, त्याच्यात मी जीव घेतली म्हणते, त्याच्या जीवाची, त्याची राखाची रांगोळी करून मी तर आता त्याची स्टेट जी आहे म्हणते आपल्या नावावर करीन म्हणते. त्याला तर मारून टाकली म्हणते, पण आता थोडं याचा माल जे पण आहे म्हणते, याची स्टेट वगैरे ज्याचं याचा माल वगैरे आहे म्हणते, त्याला पण पूर्ण खत्म करीन म्हणते, गाई म्हशी सर्वांना मारीन म्हणते आणि दोघांचा पण सूड घेईन म्हणते, तेव्हा सोडीन म्हणते. कौशल्या मनामध्ये अशी ठाणते की सर्वांचा पुरा परिवार, याच्या दोघांना पण मारून याची पूर्ण स्टेट आहे तर आपल्या नावावर करीन, अशी ती मनामध्ये ठाणून घेते. त्याच्यानंतर रातच्या 1 वाजेच्या सुमारास ते गाईचा जो कुंडा असतो तिथे युरिया, तिथे ते गाई जो पाणी पितात कुंडा असतो ते ती युरिया टाकते. आणि गुलाबदादा काय करतात, त्या गायींना नेतात. त्यांना काय माहीत आहे की ते युरिया वगैरे टाकलं आहे ना, तिच्या मनाचा भेद ते काय जाणतील की अशी माझी वहिनी आहे. पहा शेवकांनो, 10,000ची जोडी होती, त्या जोडी पण खतम झाल्या ते युरियाचं पाणी पिऊन. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी तिने त्या कुंड्यामध्ये युरिया घातले, तर पूर्ण म्हशीचं असं सूड, पूर्ण म्हशी जाग्यावरच खतम झाले. त्याच्यानंतर गुलाबरावांनी विचार केलं, माझं बाळ गेलं, गाई गेलं, म्हशी गेले, आता मी काय करू, भगवंता तुमच्या चरणी आहे मी, मला आता काही सुचत नाही. तर ते बाबा जुमदेवजीकडे दौऱ्यावर जाईन म्हणून विचार केले त्यांनी, की जोपर्यंत मी जुमदेव बाबाकडे जाणार नाही तोपर्यंत माझे दुःख दूर होणार नाही. ते बाबाकडे जातात. बाबांना तर सर्व माहिती राहते की कोणी घात केला कोणी नाही. पहा शेवकांनो, जसं दिल्लीचं माणूस आपल्या मोबाईलमध्ये इकड तिकडच्या विदेशचं लोक जसं आपल्या मोबाईलमध्ये दिसतो, आपल्याला टी व्हीमध्ये दिसतो, तसं बाबा जुमदेवजींना सर्व दिसत होतं की कोण काय करत आहे. बाबा जुमदेवजीकडे गुलाबरावजी गेले आणि त्यांना निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या घरापर्यंत या. बाबा जुमदेवजींनी त्यांच्याकडे बघून त्यांना तर पूर्ण दिसलं. बाबा जुमदेवजींना त्यांना काय म्हटलं, हो मी येणार. त्यांनी म्हटलं मी येणार. त्यांनी खासर वगैरे सजवून नेले होते आणि पहा थोड्या वेळामध्ये बाबा जुमदेवजी तिथे स्टेशनमध्ये बसस्टॉपमध्ये जातात आणि बसस्टॉपवर गुलाबराव त्यांना जे बैलबंडी असते खासर त्याच्याने आणायला जातात. त्याच्यानंतर त्यांना जसे जुमदेव बाबा त्या खासरवर बसतात, ते तर त्यांचे बैलाची जोडी बुड्ढेसारखी होती, चालत नव्हती, पण बाबा जुमदेवजीचे तिथं
तिथं बाबा जुमदेवजी त्या खासरवर चढतानीच ते बैलबंडी अशी परायला लागली की गाडी काय चालेल. पहा बाबाची शक्ती. बाबा जुमदेवजी त्यांच्या इथं गेले. त्यांना बाल्टीमध्ये पाणी आणून दिले पाय धुवायला. तुम्ही पाय धुवायला पाणी दिलं. बाबा जुमदेवजी काय म्हणतात, मी कुणाच्या हाताने पाय धुत नाही. कारण बाबा जुमदेवजी कुणाच्या हातानं पाय धुत नव्हते. बाबा जुमदेवजीनं स्वतःच्या हातानंच पाय धुवायला बसले तर ती बकेट जे पाण्याची होती ते उघडी झाली. त्याच्यानंतर पहा सेवकांनो, दुसरी बाल्टीमध्ये पाणी आणलं तर बाबा जुमदेवजीने गळवाभर पाणी पकडलं आणि आपल्या पायावर घातलं. त्यांच्यानंतर गुलाबरावांची पत्नी आणि भगवानची पत्नी खोलीमध्ये स्वयंपाक करायला बसले. बाबा जुमदेवजी जसे त्यांच्या आतमध्ये गेले आणि बाजीवर बसले तशीच ते बाज खूप हालायला बसली आणि लोक पाहून एकदम आश्चर्यचकित झाले. नाही, बाबामध्ये परमेश्वर जागृत आहे. लोकांच्या मनामध्ये बाबाविषयी खूप भावना निर्माण झाल्या. कारण आधी तेवढे सेवक नव्हते, खूप कमी सेवक होते. लोकांनी बघितले बाज हालताना जसे बसले तसेच लोकांच्या मनामध्ये बाबा जुमदेवजीचे खूपच हे आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतर गुलाबरावांच्या पत्नीने पाणी आणले आणि बाबा जुमदेवजीने ते पाणी घेतले. त्यांच्यानंतर भगवानची पत्नी कौशल्याबाई ज्या होत्या त्या बाबा जुमदेवजीच्या समोर चाय घेऊन आल्या. बाबा जुमदेवजी त्यांना काय म्हणतात, बाबा जुमदेवजीने त्यांच्या हाताचं चाय पेलं नाही. कारण बाबा जुमदेवजी सर्व पाहू शकतात की कोण कसं आहे आणि कोण कसे कर्म करत आहे. बाबा जुमदेवजींना सर्व दिसतो. पहा सेवकांनो, बाबा जुमदेवजींनी त्यांच्या हातातलं पाणी पेलं नाही. त्यांच्या हातातलं पाणी पेलं, पण जे कौशल्याताई होत्या त्यांच्या हातातलं चाय पेलं नाही. त्यांच्या हातातलं चाय पेलं नाही. त्याच्यानंतर त्याला बाबा जुमदेवजींनी त्या कौशल्याताईला विचारलं की तुम्ही काय पुण्य केलं, तुम्ही खरोखर सांगा इथं तुम्ही काय पुण्य केल्या. पण त्या काही फुटत नव्हत्या कौशल्याताई. त्याच्यानंतर कसे करू बाबाची जागृत शक्ती, ते ज्या जागावर उभे होते ना तिथं त्यांचे पाय असे चिपकून राहिले, निघतच नव्हते. तुम्ही सांगा तुम्ही काय गुन्हा केल्या इथं. बाबा जुमदेवजी म्हणतात की तुम्ही कोणतं पुण्य कोणतं गुन्हा केल्या, तो शब्द सोडवा तेव्हा तुमचे पाय इथून निघतील. तिचे असे कौशल्याताईचे पाय चिपकून राहिले की इकडच्या तिकडे हलत नव्हते. ते खूप विचार केली आणि काय म्हणते, हो बाबा, मी यांच्या मुलाचा जीव घेतली आणि त्याला साडीच्या पदरामध्ये त्याला दाबून मारली आणि साडीच्या पदरामध्ये बांधली ना खाकीत फसवून त्याला एका नाल्यामध्ये नेली आणि पायानं त्याला चिखलामध्ये नेली आणि पायानं त्याला दाबून टाकली. त्याच्यानंतर यांची जी 10,000ची जोडी होती गायींची त्यांना पण मी युरिया टाकून मारले. त्याच्यानंतर अजून मी एक गुन्हा केले, त्यांच्या घरचे म्हशी होत्या त्या पण मी मारल्या. तिथून तिच्या आई वडिलांना निमंत्रण पाठवलं की तुम्ही इथपर्यंत या. बाबा जुमदेवजी भगवानला काय म्हणतात, भगवान मला आत्ताच्या आत्ता अर्ध्या तासामध्ये हिचं तलाक झाल्या पाहिजे तुझ्यासोबत. भगवान काय म्हणतात, हो बाबा मी तलाक घेणार. जे ती कौशल्याताई होत्या त्या कुंभारीचे राहणाऱ्या होत्या, जवळच गाव होतं तिथून कुंभारी, तिथल्या राहणाऱ्या होत्या. त्यांच्या आई वडिलांना निमंत्रण पाठवलं आणि त्यांना तुरंत बोलवण्यात आली. अर्ध्या तासामध्ये त्या कौशल्याताईचं तलाक झालं आणि त्यांच्या आई वडिलांनी तिला घरी नेलं आणि त्यांचे पप्पा काय म्हणतात त्या कौशल्याताईला की तू आमची मुलगी नाही, तूने खूप मोठं गुन्हा केलं, तू आमच्यासाठी मेली, आम्ही तुझे कोणी नाही ना तू आमचे कोणी नाही. तिला घरून हकलून देतात. ते विचार मनात खूप अशी ठाणते.
त्यांच्याविषयी की मी काही ना काही घात करणार अजून. ते एका मुलाला घेऊन जे गुलाबराव राहतात जयश्रीताई त्यांच्या शेतामध्ये जो कोठा होता तिथे पुष्कळ गायी बांधल्या होत्या. ती कशी करते कौशल्याताई, त्या कोठ्याला माचीसची काडी लावून आग लावते, एका मुलासोबत जाते आणि ते पूर्ण गायी राखची रांगोळी होते गायांची, पूर्ण तिथे जागेवर खतम होऊन जातात. त्याच्यानंतर गुलाबराव येतात आणि त्यांची पत्नी पाहते तर गाईचं पूर्ण राख झालेलं होतं, जळून पूर्ण राख झालेले होते गाई. जयश्रीताईच्या मनाला एवढं ठेस पोहोचलं की माझं किती काय घात करत आहे. जयश्रीताईने तिला असं श्राप दिलं. पहा सेवकांनो, एका सेवकचं असो या सेवकिनीचं श्राप, जो शब्द असतो तो त्याच्या मनापासून निघलेला असतो, तो लागतोच. म्हणून पहा असं गुन्हा करू नये. पहा त्या कौशल्याताईने किती गुन्हा केले. जयश्रीताईंचं मन फाटलं. तिने मनामध्ये काय म्हटलं तिला, जागं तुझं नाश होईल आणि तुला कोड फुटेल आणि स्वतःचं जो स्वच्छ राहते नरक राहते तो स्वतः खाशीन ग तू, ज्या तुला कोड फुटेल आणि माझा श्राप असं लागेल की तू जागेवरून उठशील नाही, न चालशील नाही, न बसू शकशील नाही. पहा त्याच्यानंतर तिची आत्म्याचे शब्द बाबांनी असे पकडलं की काही दिवसानंतर कौशल्याताई ज्या होत्या ते चालत नव्हत्या, असे काही असे रेंगत होत्या फक्त, आणि स्वतःचं जो तिचा नरक होतं स्वच्छ होतं ते स्वतःच खायची. बाबांच्या एवढ्या जागृत शक्ती आहे. जयश्रीताईच्या मुखामध्ये बाबा हनुमानजी होते. तर पहा सेवकांनो, किती बाबा जुमदेवजींना, त्यांना तर माहीत नव्हतं की माझ्या बाळाला कुणी मारलं, पण बाबा जुमदेवजी चौफेर 24 घंटे बाबांची जागृत शक्ती राहते. बाबा जुमदेवजी 24 घंटे पाहतात की कोण कसं काय करत आहे ना कोण कसे कर्म करत आहे. माझ्याशी बोलण्या चालण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये गलती झाली असेल तर मला माफ करा. मी जेव्हा हे ऐकलं अनुभव तर मला असं एकदमच अलगच वाटत होतं, कारण त्या कौशल्याताईनं खूप गुन्हा केलं. त्या बाळाला मारायला नको हवं होतं. लहानच्या बाळानं काय केलं होतं तिचं. म्हणून असं गुन्हा करू नका. आणि हा परमात्मा मार्ग खूप छान आहे. कुणी काहीच बोलत असो माझ्याबद्दल, मला काही वाईट नाही वाटत, पण बाबाची जागृत शक्ती आहे माझ्यावर. मी अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगते. हे अनुभव मला खूप आवडतात म्हणून मी तुमच्यासमोर सादर करते जी, नाहीतर माझं काही हे नाही आहे. सर्वांना माझा नमस्कार जी, नमस्कार.